आज आमच्या आंदोलनाला पूर्ण 1 महिना पूर्णत्वास आलेला आहे. तत्सम अधिकाऱ्यांना एक छोटासा माझा एक प्रश्न आहे. 25/1/2023 रोजी माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी एक व्हीसी घेतली, ज्यामध्ये त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना एक विशेष माहिती म्हणून एक नमूद केलं की शेतकऱ्यांना 2021 म्हणजे 26/11/2021 ला जे नोटिफिकेशन निघालं, त्यापूर्वीच्या विविध बाबीच्या घटक ज्या आपल्या शेतीमध्ये जे अवेलेबल होते ते सगळे घेण्यास सांगितलं. किती मोठा घोर अन्याय आमच्यावर होतोय, तुम्ही थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 25/1 ला एक व्हीसी होती, लगेच 31 त्याच महिन्यातील 31 तारखेला एक GR निघतो. त्यांच्या भाषेत KML काहीतरी म्हणतात त्याला. शेतकऱ्यांचे जे काही त्यांच्या शेतातील विविध घटक होते त्याचा ओव्हरऑल जर आपण एक आकडा काढला तर तो समवेअर अबाउट 150 करोडच्या घरात जातो. आणि प्रामुख्याने आपण सगळ्यांनी म्हणजे ही गोष्ट एक लक्षात घ्यायला हवी की जे आपले हे ठेकेदार वर्ग आहे, जे आपल्या ॲप्को वगैरे ज्या एटसेट्रा ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांचा 14,000 करोडचा जो टेंडर निघालेला आहे, ह्या 14,000 करोडला तुम्ही 35.87% वाढीव म्हणजे एक अबोव रक्कम जी असते ती तुम्ही देण्यात आली. तो जर आकडा तुम्ही निदर्शनास घेतला तर 6,996 पॉईंट समथिंग येतं काहीतरी. मग विचार करा, ठेकेदारांना मोठे करण्यासाठी जर तुमचं 7,000 करोड रुपये तुम्ही वाढू शकता, तर शेतकऱ्यांच्या जे जीवनभर आता ज्यांच्या आजोबा पंजोबाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला ते मुकणार आहे. ह्या सगळ्या जमिनीसाठी जर तुम्हाला 150-200 करोड रुपये वाढीव देऊ शकता तुम्ही, तर तुम्ही द्यायला हवं. तुम्हाला 150-200 कोटी जास्त आहे का 7,000 करोड तुम्ही जे शासन ठेकेदारांना वाढून देत आहे ते जास्त आहे? हा छोटासा प्रश्न आहे माझा. धन्यवाद.